हेलो स्टूडेंट्स, आप सभी को मेरा प्रणाम। प्रोफेसर की क्लास में आप सभी का स्वागत है। स्टूडेंट्स, आज सेकंड पीयूसी स्टूडेंट के लिए एक अच्छी खबर लेकर आपके सामने उपस्थित हूँ। खबर आपकी जो शिक्षा है, शिक्षा से संबंधित है। स्टूडेंट्स, आप रियल स्टडी करना शुरू करिए, क्योंकि बोर्ड ने आप लोगों की जो एनुअल एग्जाम है, एनुअल एग्जाम का जो डेट है वो डेट क्या अनाउंस कर चुका है। तो 3 मार्च से आप लोगों की जो एनुअल एग्जाम परीक्षा वो परीक्षा क्या शुरू होने वाली है। और उस परीक्षा के लिए आप लोग अभी से ही, आज से ही तैयारी करना शुरू करिए, क्योंकि आपके पास ज़्यादा क्या समय नहीं है। तो इसीलिए आपको जागृत करने के लिए या आपको सूचना देने के लिए, मैसेज देने के लिए ये वीडियो बना रहा हूँ। स्टूडेंट्स, जो भी मेरे चैनल पर नए हैं, सब्सक्राइब अगर नहीं कर लिया तो सब्सक्राइब कर लीजिए। और वीडियो अगर आपको अच्छा लगता है तो आप एक लाइक करिए। हो सके तो आप अपने दोस्तों में, मित्रों में भी क्या आप शेयर कर सकते हैं। स्टूडेंट्स, आइए आज आपको एक अच्छी खबर लेकर आपके सामने आ चुका हूं। स्टूडेंट्स, ಯಾರೆಲ್ಲ ಹೊಸಬರಿದ್ದೀರಾ ನನ್ನ ಚಾನಲಲ್ಲಿ, ಸೊ ಸಬ್ಸ್ಕ್ರೈಬ್ ಆಗಲಾರ್ದೆ ನೋಡ್ತಾ ಇದ್ರೆ ಸಬ್ಸ್ಕ್ರೈಬ್ ಆಗೋದನ್ನು ಮರಿಬೇಡಿ, ಸಬ್ಸ್ಕ್ರೈಬ್ ಆಗಿ ಸಪೋರ್ಟ್ ಮಾಡಿ। ವಿಡಿಯೋ ತುಂಬ ಚೆನ್ನಾಗಿದೆ, ನಿಮಗೆ ಒಳ್ಳೆ ಒಂದು ಮೆಸೇಜ್ ಕೊಡಲಿಕ್ಕೆ ಈ ವಿಡಿಯೋ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀನಿ। ಆ ಒಳ್ಳೆ ಮೆಸೇಜ್ ಏನಂದರೆ, ಪಿ ಯು ಬೋರ್ಡ್ ಇವಾಗ ಆಲ್ರೆಡಿ ಅನೌನ್ಸ್ ಮಾಡಿದೆ, ಇವಾಗ ಆಗುತ್ತೆ। ಸೊ 3 ಮಾರ್ಚಿಂದ ನಿಮ್ಮ ಫೈನಲ್ ಎಕ್ಸಾಮ್ ಸ್ಟಾರ್ಟ್ ಆಗುತ್ತೆ। ಫಸ್ಟ್ ಪಿ ಯು ಸಿ ಎಕ್ಸಾಮು ಫೆಬ್ರವರಿಯಿಂದ ಸ್ಟಾರ್ಟ್ ಆಗುತ್ತೆ। ಸೊ ಹಾಗಾಗಿ ಆ ಎಕ್ಸಾಮ್ ಡೇಟ್ ಆದರೂ ನೋಡಿಕೊಂಡು ನೀವು ರಿಯಲ್ ಸ್ಟಡಿ ಇವತ್ತಿನಿಂದನೇ ಸ್ಟಾರ್ಟ್ ಮಾಡಿ। ಸೊ ಅದರ ಸಲುವಾಗಿ ನಿಮಗೆ ಈ ಮೆಸೇಜ್ ಕೊಡೋ ಸಲುವಾಗಿ ಈ ಇಂಪಾರ್ಟೆಂಟ್ ವಿಡಿಯೋ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀನಿ। ಸೊ ಸ್ಟೂडेंट्स, जस्ट आपको ये ध्यान रखना चाहिए कि डेट ध्यान रख के आपके पास कितने दिन बचे हुए, उन दिनों के अंदर आपको पूरे 6 सब्जेक्ट्स क्या कंप्लीट करना है। स्टूडेंट्स, ऑलरेडी बोर्ड हैज अनाउंस्ड फाइनल एग्जाम डेट 3rd मार्च स्टार्ट फ्रॉम, फाइनल एग्जाम स्टार्ट फ्रॉम 3rd मार्च 2025। सो इसलिए फॉर this purpose I am telling you, seriously you start your real study. Just now you have less time, within this time you complete your study। अगर आप पढ़ाई अगर नहीं करेंगे तो आप पास नहीं होंगे, याद रखिए। सो इसलिए एक एक सब्जेक्ट के लिए कितने दिन आ जाते हैं, उन दिनों को बांटकर you only prepare your own timetable. According to your timetable, you do your study. So always, every day, you follow your own timetable. You make your own timetable. According to that timetable, you start your study. So आप लोग क्या सक्सेस हो जाते हैं। Then you earn writing skill, because I know maximum language students, they are not writing a proper answers, they have no writing skill and they have this problem। so इसलिए आपको मैं जता रहा हूँ, समझा रहा हूँ, एनुअल एग्जाम के पहले ही आप लोग सब कुछ क्या प्रिपेयर कर लीजिए। बिफोर फाइनल एग्जाम ओनली यू प्रिपेयर एवरीथिंग। आपके पास जो वीकनेस है उस वीकनेस को दूर कर लीजिए, और दूर करके फाइनल एग्जाम के लिए आप रेडी हो जाइए। तो स्टूडेंट्स, ये एक अच्छी खबर हो गई। All of you remember, your final exam will start from March, 3rd March। क्लियर है? मार्च में ही आप लोगों की एग्जाम कंप्लीट हो जाएगी। ये माइंड में क्या रख लीजिए, कीप इन योर माइंड। बट नाउ अब नवंबर है, नवंबर ये तो चला गया, दिसंबर, जनवरी, फरवरी, मार्च, जस्ट यू हैव ओनली 3 months। 3 मंथ्स के अंदर आप लोग अपनी स्टडी को क्या कंप्लीट कर लीजिए। सो दिस इज गुड न्यूज फॉर सेकंड पीयूसी स्टूडेंट्स।
Then another one good news, those who are a private student or those who are repeater students, for them applying for exam or paying exam fees, board has extended date. Last date is 26 November यानी this month 26 नवंबर 2024. तो पहले 15 तारीख कुछ तो क्या दिए थे, और अब जो प्राइवेट के स्टूडेंट है या सप्लीमेंट्री जो लास्ट ईयर जो फेल हो चुके थे, उन स्टूडेंट के लिए एग्जाम फीस पे करने के लिए बोर्ड ने क्या डेट एक्सटेंड क्या कर चुका है. तो लास्ट डेट है 26 नवंबर. ಸ್ಟೂಡೆಂಟ್ಸ್ ಯಾರೆಲ್ಲ ಹಳೆಬರಿದ್ದೀರಾ, ಫೇಲ್ ಆದಕ್ಕಂಥವು ಯಾರು ಫೇಲ್ ಆಗಿದ್ದೀರಾ ಅಥವಾ ಪ್ರೈವೇಟ್ ಸ್ಟೂಡೆಂಟು ಸೆಕೆಂಡ್ PUC ಫೈನಲ್ ಎಕ್ಸಾಮ್ ಕಟ್ಟಬೇಕನ್ನ ಅಂದ್ಕೊಂಡಿದ್ದೀರಾ ಅಂಥವರಿಗೆ ಬೋರ್ಡು ಡೇಟ್ ಎಕ್ಸ್ಟೆಂಡ್ ಮಾಡಿದೆ. ಈ ಮಂತ್ 26 ಲಾಸ್ಟ್ ಡೇಟ್ ಇದೆ. 26 ಒಳಗಡೆ ನೀವು ಯಾವ ಕಾಲೇಜಲ್ಲಿ ಓದ್ಬಿಟ್ಟು ಫೇಲ್ ಆಗಿದ್ದೀರಾ ಅದೇ ಕಾಲೇಜ್ಗೆ ಹೋಗಿ ನೀವು ಫೀಸು ಪೇ ಮಾಡ್ಬೋದು. ಸೊ 26 ಲಾಸ್ಟ್ ಡೇಟ್ ಇದೆ, ಅದು ಕೂಡ ನೀವು ತಿಳ್ಕೊಳ್ಳಿ. ಎಕ್ಸಾಮ್ ಕಟ್ಟಿ. ಆಮೇಲೆ ಇನ್ನೊಂದು ನಿಮಗೆ ಗೊತ್ತಿರ್ಬೋದು, ತುಂಬ ಸ್ಟೂಡೆಂಟ್ಸು ಕೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, ಪ್ರೈವೇಟ್ ಸ್ಟೂಡೆಂಟು ಮತ್ತು ರಿಪೀಟರ್ ಸ್ಟೂಡೆಂಟ್ಸ್ ಇದ್ದಾರಲ್ಲ ಅವ್ರಿಗೆ ಕ್ವಶನ್ ಪೇಪರ್ ಬೇರೆ ಬರುತ್ತಾ ಅಥವಾ ಬ್ಲೂ ಪ್ರಿಂಟ್ ಬೇರೆ ಬರುತ್ತಾ ಅಂತ. ಫಾರ್ ದೆಮ್ ಆಲ್ಸೋ ದೋಸ್ ಹೂ ಆರ್ ಪ್ರೈವೇಟ್ ಸ್ಟೂಡೆಂಟ್ಸ್ ಆರ್ ರಿಪೀಟರ್ ಸ್ಟೂಡೆಂಟ್ಸ್, ಫಾರ್ ದೆಮ್ ಆಲ್ಸೋ ಸೇಮ್ ಬ್ಲೂ ಪ್ರಿಂಟು, ಸೇಮ್ ಕ್ವಶನ್ ಪ್ಯಾಟರ್ನ್. In question paper, in blueprint, there is no any changes. For them also same question paper, and freshers also for them same question paper. Question paper में कोई भी क्या changes नहीं है. Question paper ले students ಯಾವುದೇ ಬದಲಾವಣೆ ಇಲ್ಲ. ಅವನು ರಿಪೀಟರ್ಸ್ ಆದರೂ ಇರಲಿ, ಪ್ರೈವೇಟ್ ಸ್ಟೂಡೆಂಟ್ ಆದರೂ ಇರಲಿ, ಫ್ರೆಶರ್ ಇವು ರೆಗ್ಯುಲರ್ ಏನು ಸ್ಟೂಡೆಂಟ್ ನೀವು ಸೆಕೆಂಡ್ PUC ಸ್ಟೂಡೆಂಟ್ ಇದ್ದೀರಾ, ನಿಮ್ಮೆಲ್ರಿಗೂ ಕ್ವಶನ್ ಪೇಪರ್ ಬರೋದು ಒಂದೇ. ಸೊ ಇದು ಮಾತ್ರ ನೆನ್ಪಿಟ್ಕೊಳ್ಳಿ. ಆಲ್ ಆಫ್ ಯು ರಿಮೆಂಬರ್, ಫಾರ್ ಯು ದೇರ್ ಇಸ್ ಎ ಓನ್ಲಿ ಒನ್ क्वेश्चन पेपर, नो डिफरेंट क्वेश्चन पेपर्स. 80 मार्क्स के लिए क्वेश्चन पेपर सेम होगा, प्राइवेट स्टूडेंट के लिए और रिपीटर स्टूडेंट के लिए. तो एक बात याद रखिए स्टूडेंट, निरंतर आप लोगों को क्या प्रयत्न करना है, ट्राई करना है. स्टूडेंट्स ಯಾವುದೇ ಟೈಮ್ ಪಾಸನ್ನು ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಹೋಗಬೇಡಿ, ನಿರಂತರವಾಗಿ ಓದ್ಬಿಡಿ. ಹಿಂದಿ ಸಬ್ಜೆಕ್ಟ್, ಫಾರ್ ಹಿಂದಿ ಸಬ್ಜೆಕ್ಟು ಐ ಆಮ್ ಟೆಲ್ಲಿಂಗ್ ಯು, ಯು ಹ್ಯಾವ್ ಎನಿ ಡೌಟ್ಸ್, ಯು ಆಸ್ಕ್ ಮೀ, ಯು ಕಮೆಂಟ್ ಮೀ, ಐ ಸಾಲ್ವ್ ಯುವರ್ ಪ್ರಾಬ್ಲಮ್. ನಿಮ್ಗೆ ಯಾವುದೇ ಗ್ರಾಮರ್ ಆಗಿರಲಿ, ಲೆಸನ್ ಆಗಿರಲಿ, ಪೋಯಮ್ ಆಗಿರಲಿ, ನಾನ್ ಡೀಟೇಲ್ ಆಗಿ ಯಾವುದ್ರ ಬಗ್ಗೆ ನಿಮ್ಗೆ ಡೌಟ್ ಏನಾದರೂ ಇದ್ದರೆ ನನಗೆ ಕಮೆಂಟ್ ಮಾಡಿ ತಿಳಿಸಿ, ನಾನು ನಿಮ್ಮ ಪ್ರಾಬ್ಲಮ್ ಸಾಲ್ವ್ ಮಾಡ್ತೀನಿ. ಸೊ ನೆಕ್ಸ್ಟ್ ಇವಾಗ ಬರ್ತಾ ನಾನು ಲೈವ್ ಕೂಡ ಬರ್ತೀನಿ. ಲೈವಲ್ಲಿ ಒಂದೊಂದು ಟಾಪಿಕ್ ಇಟ್ಕೊಂಡು ಬಂದುಬಿಡ್ತೀನಿ. ಸೊ ಡೇಟ್ ಇನ್ನೂ ಫಿಕ್ಸ್ ಮಾಡಿಲ್ಲ. ಸೊ ಡೇಟ್ ಫಿಕ್ಸ್ ಆದಮೇಲೆ ನಿಮಗೆಲ್ಲ ಅನೌನ್ಸ್ ಮಾಡ್ತೀನಿ, ಪೋಸ್ಟ್ ಕಳಿಸ್ತೀನಿ. ಆವಾಗ ನೀವು ಲೈವಲ್ಲಿ ಕೂಡ ಬಂದು ನಿಮ್ಮ ಡೌಟ್ಸ್ ಎಲ್ಲ ಕೇಳ್ಬೋದು. तो स्टूडेंट्स ये रहा गुड न्यूज़ आपके लिए. ये वीडियो यहीं पर समाप्त करता हूँ. अगली वीडियो में और एक नए कंटेंट के साथ आपके सामने हाजिर हो जाऊंगा. थैंक यू स्टूडेंट्स. जय हिंद, जय कर्नाटका, वंदे मातरम. थैंक यू.